अहो, आज पहिल्यांदा मी माझ्या हाताने तुमच्यासाठी जेवण बनवलंय. टेस्ट करून बघा ना, आवडतंय का तुम्हाला? अहो बघायचं काय तर, तुमचं प्रेम तुम्ही त्यात ओतलं, सगळं चांगलंच असणार की. क्या बात आहे मॅडम, काय मस्त आवाज सुटलाय. पण तुमचं ताट कुठे आहे? तुमचं जेवण तर होऊ दे, मग मी बसेन नंतर. नाही नाही मॅडम, असं मुळीच चालणार नाही. मलाही माहिती आहे हो, तुम्ही उपाशी असताना माझ्या घशाखाली घास उतरेल का? आपण एकत्र जेवणार आहोत. थांबा, एक ताट पुरेसं आहे आपल्याला, नाही? हो, तसंही म्हणतातच, एका ताटात जेवल्याने प्रेम वाढतं. तर मग आजपासून म्हणजे इथून पुढे आपण एका ताटात जेवायचं, चालेल? ओके. असे काय पाहताय? जेवा ना. खारट आहे. काय सांगता? सिद्धिराज, सिद्धिराज, ओ बघा ना हे काय केलंय तुम्ही? अरे झाली काय मस्त रस्सा भाजी झाली ना. अहो रस्सा भाजी कुठली, फुलकवणी केलीये तुम्ही. काय? जेव्हा भाजीत पाणी जास्त होतं ना, तेव्हा माझी आई म्हणते फुलकवणी केलीये. किती पाणी घातलंय तुम्ही? नव्हतं टाकायचं का? अहो पण तुम्हीच तर बोला पाणी टाका, आणि मी काय फक्त एक तांब्याभरच पाणी टाकलं, जास्त नाही टाक. सिद्धिराज, मी तुम्हाला सांगितलं होतं की पाणी घाला, तर तुम्ही माझ्या भाजीवरच पाणी फिरवलंय. सॉरी 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 सॉरी. एक काम करतो, काहीतरी करतो मी. भाऊ, नाही म्हणजे तुम्ही आता काही करू नका. तुम्ही करा मी गप्पा बसतोय. बास, तांदूळ निवडताय का? तुम्ही काही करू नका. मी काय नाही करत. जास्त झालंय का पाणी? मी करते. थोडं कमी जा. तुम्ही या पातेल्याकडे बघूही नका बरं का. शांत बसून राहा. आई, हे आई, काय सुगंध येतोय भाताचा? भात बनवलायस ना? मिसळ पाव आहे आज. काय सुगंध येतोय भाताचा. अगं आपण तो मौसूद गुरगुट्या भात करतो बघ. नाही ती खिचडी करतो बघ आपण, काय म्हणतात त्याला? हा, सरभरीत खिचडी. हा ती तसाच वास येतोय भाताचा. काय सुवास येतोय भातात. अरे कधी न जेवल्यासारखा काय करतोयस?
पुन्हा त्या नटवीचं जर कौतुक केलास ना माझ्या समोर तर तिच्यासोबत अंगणात तुला जेवायला बसवेन, कळलं? ही अवलक्षणा काय काय पुढे रंग बदलणार आहे कुणास ठाऊक. ही आपलं घर फोडल्याशिवाय राहणार नाही. एका आईपासून तिचा मुलगा हिरावून घेतलायस तू भावना. तुझं कधीही चांगलं होणार नाही. एका आईचा तळतळाट आहे तुला. आता मी माझ्या मुलासाठी तळमळते तशीच तू सुद्धा तुझ्या मुलीसाठी तळमळशील. हा शब्द आहे माझा. झालं का तयार जेवण? अजून 15 ते 20 मिनिटं लागतील. 15-20 मिनिटं? हो अहो खूप वेळ लागेल. अहो पोटात कावळे ओढायला लागले तो काही होऊ नाही शकत का? फास्ट काहीतरी करू नाही शकत तुम्ही? म्हणजे होत असेल तर बघा. झाली 15 मिनिटं. बघा नाही उडून बघा नाही. काय सुवास सुटलाय हो मॅडम. वा 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 वा. मानलं हो तुम्हाला. म्हणजे तुम्ही ना एकदम ते मास्टर शेफ सारखे निघालात हो. म्हणजे बिघडलेली गोष्ट एका झटक्यात नीट केली तुम्ही. मस्तच. म्हणजे मला आता रोज रोज नवीन नवीन पदार्थ खायला मिळणार आहेत. नवीन नवीन वगैरे काही नाही. हा, तुमच्या कृपेमुळे काही दिवस तरी हेच खावं लागणार आहे आपल्याला. का म्हणजे काय? तुम्ही इतकं पाणी घातलं होतं भाजीत की त्यात 8 ते 10 माणसं खातील एवढा भात झालाय आता. तुमच्या कृपेमुळे काही दिवस तरी हेच. काय सांगता असं का? 4-5 दिवस अजून हाच भात? आता काय आलिया भोगासी असावे सादर, करावा आदर बायकोचा. साफ करायला बरं केलं. सासूबाईंनीच कल्पना दिली. आई तुम्ही घातलेला गाव. हळूहळू ऐकेल. तुम्ही घातलेला गाव ना चांगलाच वरणी लागलाय बरं. तुला सांगते मी. नाही ते PF चे पैसे आले ते बरं झालं. नाही म्हणजे सुचलंच आम्हाला. तसंही संतोषला अद्दल घडवणं गरजेचंच होतं. काही कामाची नाही. लक्ष्मी पण एक लक्षात ठेव, त्याला कितीही त्रास झाला कशाला उगाचते अंगण झाडायला गेली काय माहित. आणि ही विना बायको म्हणून काही कामाची नाही. हा मुलगा काही आपल्याला बोलू देणार नाही. मला वाटतं मलाच थोडंसं बोलून यायला हवं. काय रे देवा. काय रे संतोष, काय झालंय तुला? अख्खं घर डोक्यावर घेतलंयस तू. आता तुला माझी आठवण येते आई. हा आई ग, एवढी एवढी कशी निष्ठुर झालीस तू? काय झालं एवढं? तुझ्या पोटच्या पोराची कंबर धरली आहे तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही. खूप दुखते काही कंबर. कंबर दुखते? हो. अरे तुझ्या कंबर दुखीवर रामबाण उपाय आहे माझ्याकडे. कुठला कुठला उपाय? काय करणार आहेस आई तू?
म्हणजे मसाज करून देणार आहेस का गरम पाण्याची पिशवी ठेवणार आहेस? सांग ना आई, खूप दुखतंय कंबर. सांगते हा. आई आई ए आई आई, अगं उपाय काय आहे? ही पण अशीच निघून गेली, ती वीणा पण अशीच निघून गेली. आई ग, दुखते ग कंबर आई. संतोष पण ना, मी सांगते काय म्हणतोय? अहो हा. फोन. हॅलो. हा बोला बोला साहेब बोला. अगो नाही, काय हो. पाऊस आणि चिखल माहितीये, माझे असं नुसती साडी खाल. बोलतोय ना फोनवर. हा चिराग साहेब बोला बोला. हो हो हो, फ्लोर प्लॅन्स मिळाले ना. नक्कीच मी आणि लक्ष्मी आम्ही दोघे येऊ आणि सगळं डिटेल मध्ये बघू तिकडे. हो नक्की नक्की. पण एक कराल का साहेब, तोपर्यंत मला जरा फोटोज पाठवाल का प्लॅनचे? फोनवर माझ्या पाठवाल जरा फोटो. हो लगेच पाठवा. धन्यवाद चिराग साहेब. लक्ष्मी, चिराग साहेब फोनवर फोटो घे आले सुद्धा. हे बघ, हा बघ वीणा, कसं वाटतंय? अरे वा, किती छान. अहो पण ही आणखीन एक खोली दिसते, ही कशासाठी? अगं ते देवघर आहे आपलं. हल्ली त्याला पूजा रूम असं म्हटलं जातं. हो हो हो, किती प्रशस्त आहे सगळं. सासूबाई, तुम्हाला खूप आवडेल हा प्लॅन. बघा. अगं दाखव तरी मला. बघू मला पण. सासूबाई एक मिनिट. आई इतकं सुंदर आहे ना सगळं. बघा ना तुम्ही, हे बघा. अगं बाई, इतक्या मोठ्या खोल्या आहेत बघा. हो, अंगण केवढं मोठं आहे. लक्ष्मी, अगं विसरलीस का? तूच मला म्हणाली होतीस ना की तुला गार्डनिंगची आवड आहे म्हणून. अगं म्हणूनच तर हे घर निवडलंय मी. आणि वीणा, तुझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे स्वयंपाकघर, ते सुद्धा अगदी मोठं प्रशस्त आहे आणि एकदम अल्ट्रा मॉडर्न, बरं का? अगं बाई खरंच? मग आई मी बघू का? हे बघ ना ग. बाई खरंच की आई, केवढी ती जागा. हे सगळे माझ्या समोर नवीन घराबद्दल बोलतात. मुद्दाम बोलत असतील, खरं तर असं काहीच नसणार आहे. कधीपर्यंत मिळेल हे घर? अगं आई, लगेच म्हणजे काम सुरू केलं ना तर फार फार तर 6 महिन्यात मिळेल घर लगेच. हा आई बाबा, मला खरं सांगा, तुम्ही ते 25 लाख सगळे असेच घरावर वगैरे घालवणार आहात? आम्हाला काही देणार नाही पैसे? झालं? पुन्हा आलीस हक्क सांगायला? पुन्हा पैशाचा विषय? अगं आधी कर्तव्य पूर्ण कर, मग हक्क बजावण्याचं बोल. केली ना मी सगळी घरातली कामं आज दिवसभर. दमले केवढी मी. तू अगं भांडी घासून आणि ओटा पुसून कामं होत नसतात. अजून काय करायचंय? मी अख्खं घर साफ करायचंय. कळलं की नाही? मी करते, मी चालेल. ही बघ, भाजी कोण नेणार आहात? नाही मी नेते. काय काय? नाही मी बेबी, कशी आहे तू? असतो तू इथे? आनंदी, ही तुझी आत्या आहे? ओहो, मी आनंदीची आत्या. आनंदीला न्यायला आले, पण तुम्हाला आयडी कार्ड दाखवावं लागेल. आयडी? एक मिनिट हा. बरं, फोन मध्ये आहे. हे बघ. ओके ठीक आहे, तुम्ही हिला नेऊ शकता. थँक्यू. चल बेबी, चल बेबी. बघ, मी तुला खूप सारे चॉकलेट देईन. हा, असं नाही करायचं. चल.
आपण खूप फिरायला जाऊया, तुला खूप सारे चॉकलेट दे. चल, गुड गर्ल आहेस की नाही तू? असं चल चल, आपण कुठे नाही जाते. चल ये. चल या. बेबी काय झालं? अगं मी तुझी सुपर्ण, तू मी आहे ना, काही नाही होणार. आनंदी बाळा, आम्ही भेटायला आलोय तुला फक्त. आनंदी, मी तुझ्यासाठी चॉकलेट्स आणि तुझे फेवरेट कुकीज आणू? आलेच मी, घाबरू नकोस, येते मी. आनंदी, आता जर तोंडातनं आवाज जरी निघाला ना, तरी रवी अंकल काय करतोय माहितीये तुला. एकदम चुप. आता मला सांग, तुला शाळेत न्यायला आणि सोडायला कोण येतं? तुझी भावना इथं तुला सोडून गेली ना? आवाज बंद. कोण येतं शाळेत सोडायला? बोल पटकन. माझ्या बाबांना बाबाला? तू सिद्धूला बाबा म्हणतेस? ते माझे बाबाच आहेत. पण तुला असं वाटतं तुझ्या बाबाला मी घाबरतो? आणि एक गोष्ट, मी आणि सुपर्णा आत्ता तुला भेटलो होतो, हे जर कोणालाही सांगितलंस ना, तुझ्या भावना आईला आणि सिद्धू बाबाला, रवी अंकल सोडणार नाही, कळलं? रडू नको बाळा, रडू नको. आनंदी, हे बघ मी काय आणलंय. मला काहीच नको, मला घरी जायचंय. बेबी, तू घरीच जाणार आहेस, तुला कुठेच घेऊन जाणार नाही. मला फक्त सांग, तुला स्कूल मध्ये सोडायला आणि घेऊन जायला कोण येतं? हे घे. रडणं बंद कर आणि सोड तिला. जरा शांत बस ना, मी करते तिला हँडल. बेबी चल ये. एक मिनिट हा बाळा, आले. पण ना, मी नव्हते तर विचारायचं ना तिला कोण सोडायला येतं ते. आईची थांबली तर बोलेन ना जयेश. कुठे चालली? तिला हरवायची. मी आले. डार्लिंग एक मिनिट. मला वाटलं आनंदीला शाळेतनं सोडायला आणि न्यायला सिद्धू येतो. तो असता तर गोष्टी मॅनेज करणं जरा ट्रिकी झालं असतं. झालं काय? कोणीही गोंधळ. आता आनंदीला आपल्याकडे यावंच लागेल. काय नाही किंवा काय. लक्ष्मी, मी तुला आपलं घर नक्की कसं आहे ते सांगतो. हा, हे बघ, ही जी सगळ्यात मोठी खोली आहे ना, ती आपली, बरं का? बर. आणि आपल्या शेजारची खोली आहे ना, ती भावना आणि जान्हवीची, बरं का? म्हणजे कधी त्या माहेरपणा करता आल्या तर त्या खोलीत राहतील. आणि ती खोली आहे बघ, बाल्कनी आहे ना तिला, ती खोली आई करता, बरं का?
आणि ती शेवटची जी खोली आहे ती असणार आहे वेंकी आणि आरती करता. असं कसं मला न विचारता तुम्ही घर कसं काय फायनल केलं? बरं केलं ते केलं, त्यात माझी खोली पण नाही. नाही हे नाही चालणार. हे दाखव वीणा. अरे संतोष, तुझी कंबर दुखायची थांबली? दाखव प्लॅन. हो थांबली. नक्की थांबले ना रे? हो थांबली. बरं झालं. अरे माझ्या एका मित्राने त्याच्या बागेतले नारळ पाठवलेत. फार नाही 8-10 पोतीच आहेत, अंगणात ठेवली आहेत. ती सगळी पोती पटकन स्वयंपाकघरात नेऊन ठेव जा. काय? अरे पटकन ते काम संपव, कारण पोती स्वयंपाकघरात ठेवून झाली ना की नवीन झाडं लावायची आहेत आपल्याला. त्यासाठी तू खड्डे खणायचेच बाहेर, कळलं की नाही? कळलं. फोन कुठे नेतोय? जानू, आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक. इथे बस. ये. हे बघ जानू, मला माहितीये तुझं बबुचकावर खूप प्रेम आहे. म्हणजे त्या दिवशी बागेत जेव्हा तू त्याच्याबद्दल इतक्या काळजीने बोलत होतीस ना, तेव्हाच मी डिसाईड केलं होतं त्याला घरी आणायचं. पण जानू, जेव्हापासून तो घरी आलाय ना, तेव्हापासून तुला दुसरं काहीच सुचत नाहीये. तू सारखी त्याच्या मागे मागे फिरत असतेस, त्याला हवं नको ते बघत असतेस. हे बघ जानू, काहीही झालं ना तरी तो एक प्राणी आहे, आणि प्राणी त्यांचं जगत असतात. 24 तास काही त्यांच्यावर लक्ष ठेवायची गरज नसते. आणि तू त्याच्यामध्ये प्रचंड इन्व्हॉल्व झालीस जानू. आणि जानू, तुला तर माहितीये, मी तुझ्या बरोबर असताना तू इतरांचा एवढा विचार केलेला, सतत त्यांच्यासाठी झटलेला मला सहन होत नाही. जानू, मी खूप प्रयत्न केला तुझं त्याच्यावरचं प्रेम समजून घेण्याचा, पण मला काही ते जमलं नाही. म्हणून फायनली काय केलंस तू बबुचकाला? सी, तू अजूनही माझ्याबद्दल विचित्रच विचार करतेस. नाही चल, तर तसं नाही. मला काळजी वाटते रे बबुचकाची. बराच वेळ दिसला नाहीये ना, म्हणून विचारते. सांग ना मला, कुठे आहे बबुचका? हॅलो मिस्टर जयंत, मी शैलेश, ॲनिमल शेल्टर ऑफिसमधून आलो. हो येस, मी तुमच्या शेल्टरमध्ये फोन केला होता. अनफॉर्च्युनेटली आम्हाला आमचा ससा आता घरी ठेवता येणार नाही. प्लीज मी याला घेऊन जातो, आणि तुम्हाला कधीही वाटलं याला भेटायचं तर तुम्ही भेटू शकता. थँक्स. यामुळे मला आमच्या बबुचकाला ओळखता येईल. जानू, मी बबुचकाला एका ॲनिमल शेल्टरमध्ये सोडून आलो आहे. ॲनिमल शेल्टरमध्ये? म्हणजे तू बबुचकाला कायमचं तिथे सोडून आलास? हो जानू, आता बबुचका परत इथे कधीच येणार नाही. जानू प्लीज, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला हवं तेव्हा तू बबुचकाला बघायला जाऊ शकतेस. ते मी सांगून ठेवलंय त्यांना. हो का? मग चल. हो का जय? मग मला बबुचकाला आता भेटायचं. चल आपण जाऊ. चल जानू, आता लगेच? हो जय, मी खूप वेळ नाही पाहिलंय रे त्याला. एकदा बघायचंय त्याला. प्लीज मला त्याच्याकडे घेऊन चल ना जय, प्लीज. ठीक आहे, तुला आत्ताच बबुचकाला भेटायचं असेल ना तर तू जाऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जर बबुचकाला भेटण्यासाठी घराच्या बाहेर पडलीस तर या घराचं दार तुझ्यासाठी कायम बंद राहील. छान. हे काय बोलतोयस तू? त्याचा नक्की काय अर्थ आहे? जयंत, जयंत,
जयन, जयन हे काय करतोयस तू? मला तुझं वागणं काहीच कळत नाहीये जयन. जयन, जयन तरी बोल ना. काय कळत नाहीये तुला? जानू, मी तुझ्या समोर 2 सोपे ऑप्शन ठेवले होते. त्यातला तुला एक चूज करायचा होता. एक तर मी, नाहीतर तो बबुचका. पण तुझ्या या वागण्यावरून ना मला हेच वाटतंय की तू त्या बबुचकाला चूज केलं असतं. म्हणून मी ही बॅग भरतोय तुझी. जयन प्लीज ऐक ना, प्लीज असं करू नकोस जयन. जयन तरी असं काय करतोय तू? एकदा ऐकून घे ना माझं जयन. जयन 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 ऐक ना. जयन हात सोड माझा. हे बघ, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. प्लीज थांबव हे सगळं. तो तुझा प्रश्न आहे जानू. तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये तर तुझा या घरात थांबण्यात काहीच पॉइंट नाहीये, कळलं का? जयन जयन ऐक ना. जयन हे बघ जयन, तुलाही माहितीये मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. प्लीज नको ना माझ्याशी असं वाग. प्लीज ऐक ना माझ्या. जयन थांब ना. हे बघ, एवढं टोकाचं पाऊल उचलू नकोस. मी फक्त बबुचकाच्या काळजीपोटी त्याला बघायला जाऊया म्हणाले, बाकी काहीच नाही रे. ऐक ना माझं जयन प्लीज. जयन ऐक ना. जयन जयन ऐक ना रे. जयन प्लीज ऐक ना माझं. जयन 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 प्लीज थांबव हे सगळं. हे बघ, मला माफ कर. खरंच मी चुकले, पण मला तुझ्यापासून असं दूर करू नकोस ना. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे साफ खोटं बोलतेस तू. तू माझ्याशिवाय राहू शकतेस, पण तू त्या बबुचकाशिवाय राहू शकत नाही हे तू दाखवून दिलंस. तुला त्याच्याच बरोबर छान वाटतं, त्याच्याच बरोबर तुला हॅपी फील होतं. माझ्या असण्या नसण्याने तुला काहीच फरक पडत नाही जानू. नाही जयन, असं अजिबात नाहीये. हे बघ, मी खरं सांगते तुला, माझ्यासाठी फक्त तू महत्वाचं आहेस, बाकी कोणीही नाही. तू प्लीज असा काही विचार करू नकोस ना. हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी जयन. मला माझी चूक कळते. मी खरंच असं नव्हतं वागायला पाहिजे, पण मी तुला प्रॉमिस करते यापुढे मी अजिबात असं वागणार नाही. पण प्लीज तू माझ्याशी असं नको ना वागूस. मला नको ना घराबाहेर काढू जयन, प्लीज. एका प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर दे. तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? ऑब्विसली जयन, तुझ्यावर. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. तू सोडून बाकी कोणाचाही विचार माझ्या डोक्यात येत नाही जयन. खरंच तुझं माझ्यावरच प्रेम आहे? जानू, I'm sorry जानू, I'm so sorry. जानू, तू कुठेच जात नाहीयेस आता, कुठेच नाही. जयन, तू कितीही विचित्र वागत असलास तरी तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून मी तुझं सगळं वागणं सहन करते. दिवसेंदिवस तुझा हा विचित्रपणा वाढतच चालला. तुझ्या सोबत राहणं कठीण होऊ लागलं आता. आता बस. आता मला तुझं हे वागणं सहन होत नाहीये. मी जर माहेरी गेली तर आई बाबांना वाईट वाटेल. जी तिथली दारं बंद आहेत म्हणून मी तुझा हा वेडेपणा सहन करू शकत नाही. आता गप्प बसून चालणार नाही. मलाच यावर काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. बापरे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आलात सुद्धा? हो सर. चला निघूया. एकच मिनिट. लक्ष्मी, लक्ष्मी चल ग. हो तयार आहे मी. जा. वीणा, आरती, चला. आली आई. झालं, आजही झालंच. अगं बाई, किती सुंदर दिसते बघ. अगं हो की ग, ना एकदम भारीच दिसतेस तू. माझा अवतार बघ आणि तुझा अवतार बघ. अवतारच आहे, पण माझं रुपड आहे बरं. मला वाटतं निघूया आपण, आता उशीर होतोय. अगं बाई, आई मी अशी जाते आणि साडी बदलून येते. अगं काही गरज नाही, छान दिसतेस तू. चला उशीर होतोय, निघूया. अहो या असं. अगं असं काय करते? कपडे कसेही असले तरी चालतील, माणूस
माणूस म्हणून चांगला असायला हवा. दादा, आपल्या घरचे सगळे तयार होऊन कुठे चालले असतील रे? तुला काही आयडिया आहे काय? एवढी महागातली गाडी भाड्याने बोलवली आहे म्हटल्यावर कुठल्या तरी चांगल्याच ठिकाणी जात असणार. हा, बरोबर आहे तुझं. निघूया. येतोय. ए पण आई सासूबाई येते. कुठे चाललाय तुम्ही? ए मला सांग ना. दादा, काय प्रकार आहे? हे सगळे गेले कुठे? तीच कळत नाही ना, तोच अंदाज घेत नाहीये. चला. आजी, ए आजी, आजी, हे सगळे तयार होऊन कुठे गेले तुला माहितीये? हा, सांग. बोल ना. बोल. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण. आता हिला देवाचं नाव घ्यायचं सुचतंय. या घरात काय चाललंय हे आपल्याला अजिबात कळू देणार नाहीत या घरचे. आपल्याला शोध लावायला पाहिजे, त्यांच्या मागे गेलं पाहिजे. हे दादा, मी ना खूप थकलोय रे. आईने खूप कामं लावलीत मागे. तुम्ही जा, मी नाही येणार कुठेच. नाही, मी नाही येणार. बरं ठीक आहे, BMW ने गेलेत म्हटल्यावर मी पटकन जरीची साडी नेसते. मंगल 3 सेकंदात. 1, 2, 3. हळू काय, पटापट जायला पाहिजे. हळू काय, कशाला दिसलं म्हणजे कुठे चालले ते? तू माझ्याशी बोलू नकोस का? तू पडले असते काय? एक ते बडबड 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 चालू आहे नसती तुझी. मला कॉन्सन्ट्रेट करू दे. तू जरा शांत बसशील काय जरा? हा. अरे गौरी, जरा फास्ट चालव ना. BMW गाडी आहे ती. कशाला ही खटारा गाडी घेऊन आलास? ही खटारा गाडी आहे ना, म्हणून आता आपल्याला उपयोगाला येते. कळलं ना? खटारा असली तरी. आणि माझ्याशी भांडत बसू नकोस, कळलं ना? त्यापेक्षा गाडी चालव. मला गाडी येत असती ना तर मीच पुढे बसले असते आणि मी चालवली असती गाडी. बाबाने किती वेळा म्हटलं माझ्यासाठी गाडी घेऊन दे, तरी बाबाने माझ्यासाठी गाडी घेतली. तुझी बडबड बडबड बंद करणार आहेस का? हा, मला गाडी चालवणार कॉन्सन्ट्रेट करू दे. कळलं ना? आणि ही कुठली गल्ली आहे मला काही कळतच नाहीये. तुला काय करायचं? कसली गल्ली आहे आणि काय? आपण त्यांना फॉलो करतोय ना. नाही तर तू शांत बस, नाही तर तुला इथे उतरवे ना सांगतोय. बाबा केवढे ते मास्की बिस्किटची. त्या आरशात बघितलं तो ड्रायव्हर. हा, मी लपलोय, नाही दिसणार मी त्याला. थोडी लेफ्टला ठेव, लेफ्टला. तू जास्त बडबड करू नकोस. कळलं ना? तू पण माणूस येतो तिकडनं. बाबा काय किती पडलंय अंगावर. त्या चिखलाच्या नादात ती गाडी हरवली ग. गाडी कुठे गेली? गाडी यापासून वळली बहुतेक. इकडे जाऊया, इकडे. गाडी इकडे कशी जाईल? आपण इकडे जात होतो. मी इकडे होतो, इकडे बघत होतो गाडीला. नाही रे, इकडून गेली, मी बघितली. तू चल इकडनं. तू पुढे होतीस का? मी बघितली तेव्हा ती इकडे गेली. शी बाबा, तुझ्यामुळे लाव. आता काय करायचं? काय करायचं? काय करायचं? तिकडे जाऊन काय असं करायचंय? हे असं तुझी माकडासारखी दिसतेस बघ. घरी जाऊन तोंड दू. चल. मी माकडासारखी, तू भाऊ. इतका कसा काय जयंत विचित्र वागू शकतो माझ्याशी? आजपर्यंत कुठल्याही नॉर्मल माणसाला
मी इतकं एक्स्ट्रीम वागताना नाही पाहिलंय आणि अजून किती वेळा मी ह्याच्या या अशा विचित्र वागण्याला बळी पडणार आहे. ह्याच्या सगळ्या परीक्षा देऊन अक्षरशः दमून गेली मी आता. नाही बरं, हे सगळं कोणाला सांगायची सोय सुद्धा नाहीये. काय करू मी? नाही, हे सगळं मला थांबवावंच लागेल. या सगळ्यावर तुलाच उपाय शोधून काढावा लागणार आहे जान्हवी. ह्या प्रकरणाचा छडा तुला लावावाच लागेल. आणि जान्हवी, तूच हे करू शकतेस. जयंतच्या या अशा वागण्याचं नक्की काय कारण आहे? निश्चय कर. निश्चय कर की जयंतच्या या अशा वागण्याच्या मुळापर्यंत तुला पोहोचायचं आहे. कमॉन जान्हवी, कमॉन. आता रडायचं नाही, आता लढायचं. जयंतच्या या वागण्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. मला फक्त एवढंच माहितीये की जयंत लहानाचा मोठा अनाथ आश्रमात झालाय. पण मग नक्की जयंत कसा असेल? त्याला त्याचे आई बाबा आठवत असतील का? ते का गेले, कसे गेले, काहीच माहित नाहीये मला. निदान जयंतचा एक मित्र असायला हवा होता. त्याच्याकडून मला त्याच्याबद्दल सगळं काही कळलं असतं. पण असंही कुणीच नाहीये. काय करू, कसं शोधू आता? काहीतरी नक्कीच सापडेल. कबडच शोधते. जयंतच्या कपाटात हे तर प्रयत्न करून बघते. काहीच नाही. जय अनाथ आश्रम, जयंत कानिटकर. नुसती बुडबुड 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 बुडबुड. गाडी कशी चालवलीस? गळली पण ती गाडी कुठे गेली? गाडी कशी चालवणार? तुझी सतत बडबुड बुडबुड उडती ना कानाशी. तुझ्याकडे लक्ष देऊ का? समोर लक्ष देऊ? काय हा अवतार तुमचा? हा कुठल्या उकिरड्यात लोळून आला तुम्ही? का रस्त्यावरच्या लोकांनी चिखलफेक केली अंगावर? ये मिठी मारते, दादा हे काय झालं? सकाळी आपल्याला आईने खड्डे खणायला सांगितले होते, त्यात भात लावणी करायला गेला होते की काय तुम्ही? हो, आता त्याच्यात तुला बुजगावणं म्हणून उभं करायचंय. येतोयस? अरे दादा, मस्करी करू नको. जाळ काढीन कानाखाली. तुला आत्ताच सांगतेय. भात लावणी. वीणा, वीणा, वी
मी कुठे हाक मारतोय हिला, ही गेलीये बाहेर. तिथे नवऱ्याला काय हवं नको ते बघायचं सोडून बाहेर गेलीये. कुठे गाव उंडारायला गेलीये देव जाणे. कोणाबद्दल बोलतोय संतोष? माझ्या सुनेच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही मी. आई विरोधात नाही ग. हे बघ ना कपडे खराब झालेत माझे. ते शर्ट तिला धुवायला द्यायचं होतं. हे बेणा तू काय तुझ्या बायकोला नोकरीवर ठेवलंयस घरात? स्वतः चिखलात लोळून आलायस ना, मग स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. हो बरोबर आहे तिचं. तू सुद्धा. आणि हे बघ संतोष, आता यापुढे माझ्या सुनांना काम सांगणं बंद.